नमस्कार, मी विलास तुपे राजदंडच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधतोय। मला असं म्हणायचं आहे की समाजाच्या अनेक मतप्रवाहामध्ये राजसत्ता श्रेष्ठ का धर्मसत्ता श्रेष्ठ हा एक प्रवाद कायम असतो। मला असं म्हणायचं आहे की राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे। मित्रांनो, कर्वेनगरमधील रुक्मिणी पांडुरंग देवस्थान या 115 वर्षाच्या पुरातन मंदिराचा मी विश्वस्त आहे आणि या मंदिराच्या पार्श्वभूमी खूप मोठी आहे। एका सत्पुरुषांनी पालवभावांनी या मंदिराची निर्मिती केली आणि गेले शेकडो 100 वर्षापेक्षा जास्त काळ या ठिकाणी अनेक धार्मिक उपक्रम होतात। त्यापैकी दिवाळीच्या सुमाराचा महिनाभरचा काकडा हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी पूर्वी बैलगाड्या जोडून लोक यायची खडकवासल्यापासून। आता काळ बदलला तरीसुद्धा खडकवासल्यापासून वयोवृद्ध लोक यामध्ये सहभागी होतात। पहाटे 4 वाजता 400-500च्या संख्येने लोकांची उपस्थिती असते आणि इतकं धार्मिक सुंदर वातावरणामध्ये हा काकडा होत असतो आणि त्याला अनेक लोक आकर्षित आहेत। पैकी पुण्याचे आमदार मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी गेल्या वर्षी काकड्यामध्ये एकदा नाही तर 4 वेळा हजेरी लावली आणि ते तृप्त झाले। त्यांनी ते एकदा गळ्यात विनासुद्धा घेतली। दरम्यान एक या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे की आमच्या हॉलचं काम त्यावेळी सुरू होतं आणि साधारणपणे 50% हॉल हा पूर्ण झालेला आहे। तो पण अशा एका व्यक्तीने करून दिलेला आहे की त्यांनी सांगितलं की दान हे या हाताचं या हाताला कळता कामा नये आणि मला कुठेही प्रसिद्धी, माझं नाव, मला पावती काही नको आणि हा हॉल तुम्ही पूर्ण करा। आता बजेट आमचं जे होतं ते आमचं थोडंसं बिघडलं, म्हणजे अंदाज चुकला आणि अजूनही 20-25 लाख रुपये त्या हॉलसाठी लागणार आहेत हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही त्यांना थांबवलं। त्यांना सांगितलं तुम्ही केलं हे पुष्कळ आहे, आता याच्यापेक्षा जास्त तुम्ही काही करू नये। आम्ही ते लोकवर्गणीतून किंवा कोणी जर आम्हाला मिळालं एखादा दाता तर आम्ही त्याच्याकडून करून घेऊ असं ठरल्यानंतर योगायोगाने काकडा चालू असताना चंद्रकांत दादा या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी अपूर्ण हॉल पाहिल्यानंतर त्यांनी मला विचारणा केली की हे काम का थांबलं आहे। तर मी सांगितलं थांबलेलं नाही आहे, यथाशक्ती आम्ही आत्ता इथपर्यंत पोचलो आहे। त्याच काळामध्ये निवडणुका होत्या आणि निवडणुका होत्या म्हणून नव्हे तर त्यांचं एक धार्मिक अंग म्हणून किंवा आवड म्हणून किंवा त्यांची एक परमेश्वराने दिलेली त्यांना शक्ती असेल म्हणून दादा पुण्यातल्या विशेषतः त्यांच्या मतदारसंघातल्या अनेक मंदिरांना मदत करत होते। त्यांनी आम्हाला होऊन विचारणा केल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं साधारण 25-1 लाखाचं काम बाकी आहे। तर त्यांनी 300-400 लोकांसमोर श्रीफल वाहिलं आणि जाहीर केलं स्वतःच की ह्या मंदिराचं उरलेलं सर्व काम मी करेन। आम्ही खुश झालो, भक्तगण खुश झाले। परंतु काय झालं की गेले 7-8 महिन्यामध्ये अनेक वेळा पाठपुरावा करूनसुद्धा आम्हाला काही ते काम त्यांच्याकडून सुरू करण्यामध्ये यश मिळालं नाही। मग दादांची माझी 1-2दा समक्ष भेट झाली, त्याही वेळी मी त्यांना विचारणा केली पण समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे आज हा जो पाडव्याच्या मुहूर्तावर मी व्हिडिओ करून आपल्याशी संवाद साधतोय तर त्यामध्ये मी अतिशय नम्रपणे दादांचा पूर्ण मान राखून कुठल्याही प्रकारे त्यांचा अनादर न करता जाहीर करतोय की यापुढे आम्हाला दादांकडून मदतीची अपेक्षा नाही। आम्ही सर्वसामान्यांच्या वर्गणीतून उर्वरित काम पूर्ण करणार आहोत आणि हा जो प्रपंच केला आहे व्हिडिओचा एवढ्याचसाठी आहे की तळागाळातल्या लोकांपर्यंत हा विषय जायला पाहिजे आणि लोकांनी भरभरून मदत केली पाहिजे। 2-4 महिन्यामध्ये आपला हॉल लोकार्पण करता आला पाहिजे। हॉल बांधण्याचा उद्देश हा आहे की आमचं तर 1.25 एकरात मंदिर आहे, आमच्याकडे गोशाळा आहे, 20 गायी आहेत, आम्ही 12 ते 2 स्वामी समर्थांचा महाप्रसाद वाटत असतो। अनेक ॲक्टिव्हिटी या मंदिरात चालू आहेत। सज्जनगडावरची मंडळी 15 दिवसाला इथे प्रवचन करतात, नंतर कलावती माता आश्रमातर्फे इथे संस्कार वर्ग भरवले जातात। आम्हाला दादांच्या मदतीची खूप अपेक्षा होती कारण आम्ही असं ठरवलं होतं, आमचं असं निरीक्षण आहे की अनेक सोसायट्या नवोदित कलाकारांना सुद्धा 10,000, 15,000, 15,000 रुपये मागतात आणि ते बिचारे देऊ शकत नाहीत। त्यांना कला सादर करायची असते, सेवा रुजू करायची असते, परंतु त्यांची क्षमता नसल्यामुळे त्यांना ते करता येत नाही। तर आम्ही असं ठरवलं होतं, म्हणजे ठरवलेलं आहे की एक बटन दाबलं की म्युझिक सिस्टीम अत्यंत दर्जेदार, लाईट इफेक्ट्स,
स्टेज या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून द्यायच्या आणि त्यांनी एक रुपयासुद्धा मंदिराला द्यायचा नाही आहे. त्यांनी फक्त आपली सेवा सादर करायची आहे. ती फक्त अट एकच राहणार आहे की ती धार्मिक स्वरूपाची असली पाहिजे आणि त्यासाठी हा हॉल आम्हाला पूर्ण करायचा आहे. आता दादा नाही म्हणत नाही तर होई म्हणत नाही तर करतही नाही आहेत. मग अशा पार्श्वभूमीवर आम्ही किती दिवस थांबणार? तर आम्ही 7 महिने जवळजवळ थांबलो. आजपासून आम्ही लोकांना सामोरं जातो आहे आणि कदाचित पांडुरंगाची इच्छा असू शकेल की आमचा पांडुरंग हा काही म्हणजे पांडुरंग हा मुळात सामान्य गरिबांचाच देव आहे. तर त्यामुळं त्यालाही हे अभिप्रेत नसेल कोणीतरी 10-20 लाख रुपये असे आम्हाला द्यायचे आणि आम्ही पूर्ण करायचं. त्यापेक्षा त्यात मजा पण येत नाही, म्हणजे काम केल्याचं समाधान पण मिळणार नाही. तर आम्ही आज पाडव्याच्या मुहूर्तावर आज 1 रुपयापासून मदत स्वीकारणार आहोत आणि लोकांनी भक्तगणांनी हे काम आपलं समजून यामध्ये पुढाकार घ्यायचा आहे आणि आपण यामध्ये निश्चितपणे यशस्वी होऊ याची मला खात्री आहे. आणि पुन्हा सांगतो की दादांचा आमच्या मंदिरात होणारा काकडा हा अत्यंत आवडता भाग आहे. आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांनी पूर्वी ज्या पद्धतीने ते आमच्याकडं न बोलवता आले तसंच त्यांनी सन्मानाने यावं. आम्ही त्यांचा सन्मान करू आणि त्यात त्यांनी काही वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, कारण त्यांचा कदाचित योग नसेल आणि म्हणून हे होत नसावं. आणि त्यांच्या अनेक सहकाऱ्यांना आम्ही संपर्क साधला परंतु ते दादांपर्यंत बोलू शकले नसतील किंवा दादांनी प्रतिसाद दिला नसेल. काहीतरी नक्की झालेलं आहे, पण आम्ही थांबू शकत नाही. हे आमचं घरचं काम नाही आहे. आणि पुन्हा सांगतो, राजसत्ता किती मोठी असली तरी धर्मसत्ता तिच्यापेक्षा मोठी आहे. म्हणून आमचा पांडुरंग कोणापुढे झुकणार नाही. आम्हाला उद्या जर 10 लाखाची खाली फरशी टाकता नाही आली तर आम्ही शेणाने सारू, पण आम्ही आता थांबणार नाही आहे. आणि आमच्या पांडुरंगाची सेवा ही अव्याहत चालू राहील. लोकांकडून प्रतिसाद निश्चितपणे मिळेल आणि नवोदित कलाकार इथे चांगले चांगले कार्यक्रम सादर करतील. लोक त्याचा लाभ घेतील. आज पाडव्याच्या निमित्त आपणा सर्वांना लाख लाख शुभेच्छा. चंद्रकांत दादांना विशेष शुभेच्छा. धन्यवाद.